सायबेज फाउंडेशनने येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या कुटुंबियांसाठी एक नवीन प्रतीक्षालय उभारले। या प्रतीक्षालयात 1000हून अधिक लोकांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अल्पोहार, स्तनपान कक्ष आणि सुरक्षित भेटीच्या मार्गाची सोय केली आहे। या प्रकल्पामुळे कुटुंबियांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळेल। सोबतच सायबेज फाउंडेशनने या उपक्रमाला आपल्या CSR कार्यक्रमांतर्गत प्रायोजित केले। येरवडा कारागृहाचे अध्यक्ष श्री सुनील धमाल यांनी या उपक्रमाचं स्वागत केले। या प्रतीक्षालयाची निर्मिती समाजातील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते। कैद्यांच्या कुटुंबियांना अशा संवेदनशील वातावरणात भेट देणं जिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक आधार मिळेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे। लहान मुलांसोबत असलेल्या मातांना, वृद्ध पालकांना आणि इतर कुटुंबियांना एक सन्मानजनक आणि सुरक्षित ठिकाण देण्याचा हा प्रयत्न आहे। इथे येणारे लोक अनेक वेळा भावनिक वेदनांनी ग्रस्त असतात आणि अशा परिस्थितीत त्यांना स्वच्छ आणि आरामदायक वातावरण मिळवून देणं आम्ही आमच्या उद्दिष्टांमध्ये मानतो। सायबेज फाउंडेशन हा उपक्रम एक नवीन उदाहरण आहे जिथे समाजाच्या आवश्यकतांवर आणि कुटुंबाच्या हक्कांवर लक्ष केंद्रित केले। येरवडा कारागृहातील या उपक्रमातून कैद्यांच्या कुटुंबियांना हक्काची आणि सन्मानाची अनुभूती मिळेल असं नीतू नथानी म्हणालात। ही सुविधा करायचं खूप दिवसापासून मनात होतं, पण सायबेज कंपनीने त्यांच्या CSR मधनं मदत केली। कारण जसं तुम्ही बघू शकता की कैद्यांचे नातेवाईक रस्त्यावर उभे राहतात, लहान मुलं बरोबर असतात, योग्य सुविधा नाही आहे आणि 7000ची क्षमता आहे येरवडा जेलमध्ये, त्यामुळे भेटी करता तासनतास लागतात। तर त्यांना एक डिसेंट सुविधा, डिग्निटीवाली सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो आज यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल। याची वेळ कारागृह नियमावलीप्रमाणेच असेल, सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। त्याच्यात काही बदल नाही आहे, फक्त स्थानामध्ये बदल केलाय आणि सोयी सुविधा चांगल्या केलेल्या। जेलच करेल, येरवडा जेलच करेल याचं। जे लोक भेटायला येणार नाही त्यांना आता सांगू की आता लॉंग वेटिंग आज नाही आहे, कम्प्युटर मधनं सगळं पटापट हे होतं। थांबावं जरी लागलं तरी सुविधा चांगली आहे, तर तुम्ही आपल्या नातेवाईकांना भेटायला या, कारण सुटल्यानंतर तुमचं कुटुंब हीच आशा असते। कोणाही व्यक्ती करता आम्हाला सुद्धा आता ऑफिस मधनं घरी जाताना कुटुंब आहे म्हणून एक होप आहे, तर तुम्ही आपल्या कैद्यांना भेटायला या। सायबेज कंपनीचे मी खूप खूप आभारी आहे, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं शक्यच नव्हतं। थँक्यू। पंढरी पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।